मुंबईसह देशभर विमानतळांवरती मोठा गोंधळ उडालेला आहे। 200 विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत। विमानतळावरती विमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यानं आता 200 विमानं रद्द झालेली आहेत। डीजीसीए कडून या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमध्ये तब्बल 200 विमान उड्डाणं ही रद्द झाली आहेत। अनेक विमानांचं 3 ते 8 तास उशिरानं उड्डाण होत आहे। बोर्डिंग पासही हाताने लिहिण्याची वेळ आता प्रवाशांवर आलेली आहे। होती 7:40 ची ती कॅन्सल होत झाली, डिले होत गेली। डिले नंतर ती 9 ला झाली आणि सडनली त्यांनी सांगितलं की फ्लाइट कॅन्सल आहे। आता फ्लाइट कॅन्सल असल्यामुळे दुसरी फ्लाइट पण नाहीये आणि आमची पुढची पण फ्लाइट ही झाली आमची मिस। तर आता आम्हाला यांनी मुंबईवरून फ्लाइट दिली आहे। सगळ्या फ्लाइट कॅन्सल आहे, सगळ्या फ्लाइट दिली, सगळ्या फ्लाइट त्यामुळे एवढा आमचा मनस्ताप झाला। आता इथनं आम्ही मुंबईला जाणार। फ्लाईटचं जर सांगायचं झालं तर वरती पूर्ण किओटिक सिच्युएशन आहे। वरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जनरल जो असतो ना रेल्वे स्टेशनचा, त्यामध्ये आणि सध्याची जी एअरपोर्टची सिच्युएशन आहे त्यामध्ये काही डिफरन्स असेल असं सांगणं जेणं फार कठीण जाईल। तुम्ही फक्त वरती जाऊन एकदा पहा। आणि इथे जे आहे, जे इंडिगो आहे, या सर्व गोष्टीसाठी जे कारणीभूत है। हालत तो बहुत खराब है। लेट्स सी क्या करते हैं। प्रशासन तो कोई ध्यान नहीं दे रहा है, कोई आंसर नहीं कर रहा है। काउंटर पे लोग नहीं है, रिप्लाई नहीं कर रहे हैं। आप देख लो, आप एयर इंडिया से बात कर लो, कस्टमर केयर में बात कर लो, बट हम कहाँ जाएं अभी। तर आपण ही 3 दृश्य बघत आहोत। अनेक ठिकाणी प्रवाशांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। पहिलं दृश्य आहे मुंबई विमानतळ, दुसरे दृश्य आपण बघत आहोत पुण्यातलं आणि तिसरं दृश्य आहे दिल्ली विमानतळावरचं। तब्बल 200 विमान उड्डाणं ही रद्द झाल्यानं आता प्रवासी देखील संतप्त झालेले आहेत। तर या संदर्भातली पुढची अपडेट आहे। डीजीसीएने इंडिगोच्या अधिकाऱ्यांना बोलावलेलं आहे। डीजीसीए आणि इंडिगोच्या अधिकाऱ्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। इंडिगोची मोठ्या प्रमाणामध्ये उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत आणि त्याच अनुषंगाने आता बैठकीत महत्त्वाची चर्चा केली जाऊ शकते। बघूयात पुढची बातमी। डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे। बावनकुळेंनी तसे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा हा मिळणार आहे। तलाठ्याच्या सही आणि स्टॅम्पची गरज संपलेली आहे। परिपत्रक तसं जारी करण्यात आलंय। बातमी मोठी आहे। मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं कधी जाहीर करणार? अंबादास दानवे यांनी हा सरकारला सवाल विचारलेला आहे। मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं तुम्ही कधी जाहीर करणार, असा सवाल अंबादास दानवे उपस्थित करतायत। अंबादास दानवेंनी ट्विट केलेलं आहे। आपण बघूयात त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय। जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणामध्ये कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस मुदतवाढ खेळणार आहात? अमेडिया कंपनीत केवळ 1% भागधारक दिग्विजय हा 99% भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग ऑथॉरिटी झाला का? मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सरकार कधी जाहीर करणार, असा सवाल देखील अंबादास दानवेंनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केलाय। बातमी आता उत्तर प्रदेशमधून आहे। पाणीपुरी खाणं महिलेला एका महागात पडलेलं आहे। पाणीपुरी खाताना महिलेचा जबडाच लॉक झाला। अनेक प्रयत्न करूनही महिलेचं तोंड बंद झालं नाही। डॉक्टरांनी महिलेचा जबडा पूर्ववत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण यश आलेलं नाहीये। महिलेला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळतेय।